यदा लम्बोदरं हन्ति सतां प्रत्यूहसम्भवं तदा लम्बे दयालम्बं लम्बोदरपदाम्बुजं नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविहीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्रीगुरवे नमः। पुण्डलीकवरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि हरि नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि। हरि 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 हरि। जय जय राम कृष्ण हरि राजा राम। जय जय राम कृष्ण हरि। गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोवर्धन धर गोपालन रत गोवर्धन धर गोपालन रत गोकुल संकटहारी गोकुल संकटहारी। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि। दुर्वासोनुत दुःख विमोचक दुर्जन संगमहारी दुर्जन संगमहारी। जय जय राम कृष्ण हरि हरि। जय जय राम कृष्ण हरि। शरणागत दीना चरणी रत शरणागत दीना
दीना चरणी रत करुणा दृष्टि निहारी करुणा दृष्टि निहारी जय जय राम कृष्ण हरि राजा राम जय जय राम कृष्ण हरि राजा राम बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो कीर्तन संगे रंगात देह वाहो वाहो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो स्वरूपी मन हे लाभिता सौख्य आम्हा स्वरूपी मन हे लाभिता सौख्य आम्हा काम क्रोधादिक जाती निज धामा धामा काम क्रोधादिक जाती निज धामा धामा बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी सारा सार वदविता सद्गुरु राया सारा सार वदविता सद्गुरु राया मंगल धाम जीवन नरहरि पाया पाया बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्यावू तन्मय होवो नी बलवंत प्रेमे गावू गावू बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम राम 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 सीताराम सीताराम कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय गोपाल कृष्ण महाराज की जय भगवती गो माता की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया सद्गुरुनाथ महाराज की जय देवर्षि नारद महाराज की जय दत्तात्रेय जेला पृष्ठभागी गुरु दत्तात्रेय जेला पृष्ठभागी धरिती विरागी असोनिया धरिती विरागी असोनिया गुरु दत्तात्रेय
जिला पृष्ठभागी गुरु दत्तात्रेय जिला पृष्ठभागी धरिती विरागी असोनिया धरिती विरागी असोनिया वसिष्ठादि मुनी पाळिती जियेसी वसिष्ठादि मुनी पाळिती जियेसी जीवन्य वेदांसी अशी गोमाता जीवन्य वेदांसी अशी गोमाता गुरु दत्तात्रेय जिला पृष्ठभागी गुरु दत्तात्रेय जिला पृष्ठभागी स्वये हाती काठी स्वये हाती काठी घेवोनी या पाठी स्वये हाती काठी घेवोनी या पाठी राहुनी जग जेठी कृष्ण राखी राहुनी जग जेठी कृष्ण राखी गुरु दत्तात्रेय जिला पृष्ठभागी गुरु दत्तात्रेय यज्ञ साधन भूता अशी गोमाता यज्ञ साधन भूता साधन भूता अशी गोमाता वासुदेव चित्ता आवडली वासुदेव चित्ता आवडली गुरु दत्तात्रेय जिला पृष्ठभागी गुरु दत्तात्रेय जिला पृष्ठभागी धरिती विरागी असोनिया धरिती विरागी असोनिया गुरु दत्तात्रेय जिला पृष्ठभागी गुरु दत्तात्रेय गावो में अग्रतः सन्तु गावो में सन्तु पृष्ठतः गावो में हृदये सन्तु गवां मध्ये वसाम्यहं भगवती गोमाता की जय म्हणा देवर्षि नारद महाराज की जय महर्षि वेदव्यास मुनि महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया संन्यास धर्माचं पालन कसोशीनी कलियुगात कसं करावं याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं
भगवान दत्तात्रेयांचे चतुर्थावतार म्हणून दत्त संप्रदायामध्ये ज्यांना मानलं जातं असे परमहंस परिव्राजकाचार्य श्रीमद वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज यांचं पद आज निरूपणासाठी घेतलंय. भगवान दत्तात्रेयांच्या कृपेनं मी लिहितो असा स्वामींचा भाव होता. आणि नुसता भाव होता असं नाही, तर चरित्रामध्ये एक प्रसंग असा आहे की स्वामींनी आपल्या इच्छेने काही लिहायला घेतल्यानंतर लेखणी पुढे चालेनाशी व्हावी. भगवान दत्तात्रेयांच्या इच्छेने अक्षर उमटावीत, भगवान दत्तात्रेयांनी प्रत्यक्ष बोलावं, भगवान दत्तात्रेयांनी जे वीतरागी आहेत त्यांनी तुझ्याबरोबर मला राहायचंय असं सांगावं असा अधिकार प्राप्त झालेले एका चातुर्मासामध्ये असा इतिहास आहे की एका चातुर्मासामध्ये स्वामी महाराजांच्या पायातून चातुर्मास समाप्तीनंतर 21 काटे काढले एकाने. कारण पायामध्ये खडावा सुद्धा धारण केल्या नाहीत. मग स्वामींच्या खडावा म्हणून दाखवतात ज्या त्या काय आहेत, त्या भक्तांवर कृपा करण्यासाठी तेवढ्या वेळापुरत्या पायामध्ये घातल्या आणि प्रसाद म्हणून दिल्या. आयुष्यभर महाराजांनी पायामध्ये पादत्राण खडावा सुद्धा धारण केल्या नाहीत. अनवाणी प्रवास केला. आजच्या काळामध्ये अशा प्रकारानं कर्ममार्गानं परमेश्वरापर्यंत पोहोचणं हे फार कठीण आहे. पण त्या कर्ममार्गाचं कसोशीनी पालन ज्यांनी जीवनभर केलं ते वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज, ज्यांनी गरुडेश्वरी आपला देह ठेवला पण आजही आपल्या सद्भक्तांना सच्शिष्यांना ते मार्गदर्शन करीत असतात. त्या टेंबेस्वामी महाराजांची पुष्कळ रचना उपलब्ध आहे. ती संस्कृत आहे, मराठी आहे. एवढंच नव्हे, महाराजांची कीर्तनोपयोगी सुद्धा रचना आहे. सद्गुरुनाथ महाराज की. कारण स्वतः महाराजांना कीर्तन अत्यंत प्रिय होतं, पुराण अत्यंत प्रिय होतं. कृष्णावेणीचा उत्सव नरसोबाच्या वाडीला महाराजांनी जो सुरू केला त्या उत्सवामध्ये कीर्तन, प्रवचन, पुराण स्वतः महाराज उपनिषद सांगत असत, पुराण सांगत असत. आणि ते उभे राहून कीर्तन करू शकत नसत कारण यतिधर्म त्यांचा आड येई. म्हणून त्यांच्या काही शिष्यांना त्यांनी पूर्वरंग चरित्र आख्यानं अशी तयार करून दिली होती आणि ती त्यांच्यासमोर सांगायला लावत असत. सद्गुरुनाथ महाराज अशी अनेक पदं त्यांची आहेत. त्यातलं एक पद आज निरूपणासाठी घेतलंय. महाराज म्हणाले, या पृथ्वीची धारणा होते तरी कशी? पृथ्वी आहे हे खरं, होती का याच्याविषयी काही आम्हाला ज्ञान नाही, असेल का याविषयी आम्हाला काही सांगता येत नाही. पण आत्ता ती जशी आहे तशी ती असायला काय कारण आहे? आपण आजपर्यंत अवताराच्या कितीतरी कथा ऐकल्या आणि त्या कथांमध्ये आपण असं ऐकलेलं आहे की फार त्रास होऊ लागला पृथ्वीला, म्हणजे ती गोरूप धारण करते आणि ब्रह्मदेवाकडे जाते. याचाच अर्थ त्या काळी तिची धारणा होत नसते म्हणून ती ब्रह्मदेवांकडे जाते. मग या पृथ्वीची धारणा व्हावी यासाठीची काही व्यवस्था परमेश्वरानं केलेली आहे का? ही पृथ्वी म्हणजे कोण? तर पृथ्वी म्हणजे आपल्या सगळ्यांचा आधार आहे. हा आधारच जर नसेल तर आपण कार्य करू शकू का?
निसर्गामध्ये निर्माण झालेली प्रत्येक गोष्ट निर्माण केलेली नाही. निसर्गामध्ये निर्माण झालेली म्हणजे त्याच्या इच्छेनं जे जे काही निर्माण झालेलं आहे त्यात, नाही तर आपल्यासारख्यांनी लोकांनी सुद्धा भर त्याच्यामध्ये प्लॅस्टिकसारख्या वस्तूंची घातलेली आहे. ती आपली निर्मिती आहे, 400 वर्ष नष्ट न होणारी गोष्ट. तसं नव्हे. प्रदूषण आपण भरपूर वाढवलं आहे, झाडं आपण भरपूर संपवली आहेत, पाऊस अवेळी पडायला कारण आपण झालेले आहोत, नदीतली रेती संपवायला आपण कारणीभूत झालेले आहोत, नद्या ओस पाडल्या, ही सगळी आपली निर्मिती आहे. या निर्मितीचा निसर्गासाठी उपयोग काहीही नाही, हानी आहे. पण निसर्गात जे जे काही परमेश्वराच्या इच्छेनं म्हणून निर्माण झालं त्या प्रत्येक गोष्टीचं काहीतरी प्रयोजन आहे. अवकाशामध्ये गेले वैज्ञानिक की तिथे त्यांना खऱ्या अर्थाने गुरुत्वाकर्षणाचं महत्त्व पटतं म्हणे. सद्गुरुनाथ महाराज ते इथे आहे, ते आत्ता इथे आहे म्हणून आपण असे स्थिर उभे आहोत, इतकंच मला सांगायचं. अशी स्थिरता प्रदान करणारी ही पृथ्वी, त्या पृथ्वीची धारणा होते कशानी? मला त्याची वैज्ञानिक चिकित्सा करायची नाही, कारण विज्ञान म्हणजे तसे सगळेच विषय माझे कच्चे आहेत. पण वैज्ञानिक चिकित्सेमध्ये न जाता शास्त्राने काय सांगितलंय ते पहा. काय आहे? एक वेळ शास्त्रज्ञ नाही होता आलं तरी चालेल, पण शास्त्रज्ञ होण्याचा प्रयत्न करावा. सद्गुरुनाथ महाराज. स्मार्ट नाही होता आलं तरी चालेल, स्मार्त असण्याचा प्रयत्न करावा. स्मृतींनी सांगितलेल्या मार्गावर चालता आलं तर फार उत्तम, शास्त्र जर जाणता आलं तर फार उत्तम. शास्त्राची मतं निरनिराळी वेगवेगळ्या ठिकाणी आपल्याला दिसतील, परंतु त्या शास्त्राचा अभ्यास करणं ही आपली जबाबदारी आहे, हे आपलं कर्तव्य आहे. आणि नुसतं आपलं कर्तव्य आहे असं नाही, त्याचं पालन कसोशीनी करणं हे आपलं कर्तव्य आहे. सद्गुरुनाथ महाराज. जाऊ दे, नाही तर तिथे कुठे होतं हे नाही. माझ्यासाठी ते योग्य आहे का नाही याचा विचार करून मी माझ्यापुरतं तरी ते पाळलं पाहिजे. बाकीचे लोक काय करतात, एखाद्या ठिकाणी काही होतं का नाही हा विषय माझा नाही. आजच्या काळामध्ये एवढं जरी मला सांभाळता आलं तरी सुद्धा पुष्कळ झालं. त्यासाठी ते सांभाळण्याकरता, ते पाळण्याकरता काही शास्त्राचा अभ्यास केला. आणि तो शास्त्राभ्यास करताना असं लक्षात आलं की या पृथ्वीची धारणा होण्याकरता 7 घटक कारणीभूत आहेत. ते कोणते? तर गोभिर्विप्रैश्च वेदैश्च सतिभिः सत्यवादिभिः अलुब्धैः दानशूरैश्च सप्तभिर्धार्यते महिः. सद्गुरुनाथ महाराज. असं आहे, एक असते भौगोलिक धारणा, भौगोलिक पातळीवर असतं घर, भौगोलिक पातळीवर एखादं बांधलेलं असतं, पण तरीसुद्धा तिथे जाऊन काही लोक म्हणतात हे घर वाटत नाही. याचा अर्थ घर असणं हे वातावरणावर अवलंबून असतं. नाहीतर नुसती इमारत, नुसत्या 4 भिंती म्हणजे घर म्हणावं लागेल तसं असत नाही. ती भौगोलिक त्याचं अस्तित्व आहे. तिथे असलेलं वातावरण म्हणजे ते घर असतं. त्याप्रमाणे पृथ्वीचं पृथ्वीपण हे केवळ विषुववृत्त, कर्कवृत्त यांच्यावर अवलंबून नाही. अक्षांश, रेखांश अशी कल्ली आहे, याच्या भोवती फिरते, हा तिच्या भोवती फिरतो, हा ग्रह एका वगैरे याच्यावर अवलंबून नाही आहे. ते वैज्ञानिक झालं. पण पृथ्वीचा पृथ्वीपण हे कशावर अवलंबून आहे? शास्त्रज्ञ म्हणाले 7 घटकांनी तिची धारणा होते. त्यातला पहिला घटक गाय हा आहे. गोभिः विप्रैश्च. गायी, त्या गायींमुळे पृथ्वीची धारणा होते. विप्र जे वेद सांभाळतात त्यांच्यामुळे पृथ्वीची धारणा होते.
वेदैश्च, वेद जे जगाला ज्ञान देतात त्यांच्यामुळे पृथ्वीची धारणा होते. सतीभिः, पतिव्रता स्त्रिया त्यांच्यामुळे पृथ्वीची धारणा होते. सत्यवादिभिः, सत्यवचन बोलणारे लोक त्यांच्यामुळे पृथ्वीची धारणा होते. अलुब्धैः, निर्लोभी लोक त्यांच्यामुळे पृथ्वीची धारणा होते. दानशूरैः च, आणि दानशूर व्यक्ती, अशा 7 घटकांमुळे पृथ्वीची धारणा होते. अलुब्धैः दानशूरैश्च सप्तभिर्धार्यते महिः, अशा 7 जणांमुळे पृथ्वीची धारणा ही होत असते. या 7 घटकांमध्ये पहिला क्रमांक गायीचा आहे. त्या गाय या विषयावर लिहिताना वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणाले, गुरु दत्तात्रेय जिला पृष्ठभागी धरिती विरागी असोनिया, अत्यंत वीतरागी वैराग्यवान असलेले भगवान दत्तात्रेय, ज्यांनी 24 गुरु केले आणि जगापुढे आपण कसं असावं याचा आदर्श ठेवला, ते दत्तात्रेय जिला पृष्ठभागी धरिती, तिच्या समोर दत्तात्रेय उभे असतात. दुसऱ्या वाक्यात सांगायचं म्हणजे त्यांच्या पाठीशी गाय असते. सद्गुरुनाथ महाराज की, आपण पुढे असावं आणि ती पाठीमागे असावी अशी इच्छा नाही आहे. ती पाठीशी आहे म्हणून मी पुढे आहे हे सांगण्याकरता केलेली ती कृती आहे. कारण गावो विश्वस्य मातरः, गाय ही जगाची माता आहे. मातेचं महत्त्व आपल्या संस्कृतीमध्ये पुष्कळ सांगितलेलं आहे. एक कथा अशी सांगतात की अनेक पंडित जमलेले होते आणि त्या राजाने विचारलं सर्व पंडितांना, की म्हणाले पशूंमध्ये श्रेष्ठ पशु कोणता? सर्व पशूंमध्ये श्रेष्ठ पशु कोणता? सर्वांनी विचारविनिमय केला आणि सांगितलं पशूंमध्ये सर्वश्रेष्ठ पशु जर कोणता असेल तर तो म्हणजे गाय. पुढे बघणार होत आपण ते कसं ते गाय. पण राजाचं समाधान यांनी होईना. कारण सगळ्या पंडितांनी जरी हा निर्वाळा दिला तरी यामध्ये तेनालीरामाचा सहभाग नव्हता. त्याचं काहीतरी म्हणणं वेगळं असेल असं राजाला वाटलं. म्हणून राजाने विचारलं, अरे रामा, तू काही बोलत नाहीस, याच्यावर तुझं उत्तर काय? सर्व पशूंमध्ये श्रेष्ठ पशु कोणता? हे सगळेजण म्हणतात गाय. तेनालीरामाने सांगितलं, माझ्या दृष्टीने हे उत्तर चुकीचं आहे. माझ्या दृष्टीने हे उत्तर चुकीचं आहे. का? अरे, शिशु जन्माला आला की त्याला जर आईचं दूध मिळत नसेल तर गाईचं दूध देतात. एखादा दोष जर कुंडलीमध्ये निर्माण झालेला असेल तर तो दोष जावा म्हणून गोप्रसव शांती करतात. म्हणजे त्या मुलाला सुपामध्ये घालून गायीसमोर आणतात आणि गायीनं त्याला हुंगलं, चाटलं की त्याच्यावर ग्रहांचा होणारा जो परिणाम आहे भावी आयुष्यावर तो नाहीसा होतो. जिथे यज्ञ चाललेला असतो तिथे गायींना आणतात. नूतन वास्तू जिथे असते त्या गृहप्रवेशाच्या वेळी सुद्धा गायीला तिथे आणतात. घरामध्ये कोणतंही कार्य होणार असेल तर तिला ग्रास देतात, त्याला गोग्रास म्हणतात.
गाईला ग्रास देतात, त्याच्याशिवाय परिपूर्ती नाही. श्राद्धादी क्रियांमध्ये सुद्धा जे पिंड वगैरे करतात त्याच्या बरोबरीनं गाईलाही काही अन्न दिलं जातं. हे सगळं बघितलं की आपल्याला असं लक्षात येतं की पशूंमध्ये श्रेष्ठ पशु जर कोणी मानला गेला असेल तर तो म्हणजे गाय आहे. तेनाली राम म्हणाला, तरीही माझं म्हणणं नाही, कारण तुम्ही सगळेजण एक विचार करायला चुकताय. कोणता विचार? अहो, ते म्हणाले आम्हीची संस्कृती गाईला पशु मानायलाच तयार नाही. आम्ही गाईला पशु मानत नाही, गाय ही आमची माता आहे. तेव्हा पशूंमध्ये श्रेष्ठ गाय आहे म्हणजे पशूंमध्ये श्रेष्ठ माता आहे असं म्हणून तिला कमीपणा आणण्यासारखं आहे. गावो विश्वस्य मातरः, गाय ही विश्वाची माता आहे. तिच्यामुळे पृथ्वीची धारणा होते. कारण तिच्या शरीरामध्ये 33 कोटी देवतांचा निवास आहे. पृष्ठे ब्रह्मा, तिच्या पाठीत ब्रह्मदेवांचा निवास आहे. पृष्ठे ब्रह्मा, गले विष्णुर, पृष्ठे ब्रह्मा. अहो, त्या ब्रह्मदेवांचा निवास, विष्णूंचा निवास, रुद्राचा निवास एवढंच नव्हे तर तिचा जो पुच्छभाग आहे म्हणजे तिचं जे शेपूट आहे त्या शेपटीमध्ये नवनागांचा निवास. गायीचे जे खुरं आहेत त्या खुरांमध्ये ये चाष्टौ कुलपर्वताः, 8 कुलपर्वतांचा समावेश गायीच्या खुरांमध्ये आहे. सर्व शरीरांमध्ये इतर देवतांचा वास आहे. आणि एवढंच नव्हे तर तिचे डोळे म्हणजे चंद्र सूर्य आहेत. शशी सूर्य नेत्रात आणि मूत्रात गांग, गंगेचा निवास, प्रत्यक्ष गंगेचा निवास हा गोमूत्रामध्ये आहे. एवढंच आहे का? नाही. अहो, सर्व देवतांनी आपापली जागा घेतली. आपापली जागा प्रत्येक देवतेनं घेतली. महर्षी तिच्या रोमारोमामध्ये निवास करायला लागले. ब्रह्मा विष्णू महेश तिथे निवसून आहेत. सगळ्यांना आपापल्या जागा मिळाल्या, पण मला स्थान मिळालं नाही याचं लक्ष्मीला वाईट वाटलं. पण आता जागाच उरली नाही, देणार कुठे? एक जागा राहिली होती. त्या जागी लक्ष्मीनं निवास करायचं ठरवलं. गोमय म्हणजे गाईचं शेण, त्या शेणामध्ये लक्ष्मीचा निवास आहे. भगवती लक्ष्मी माता. संकेत त्याच्या मागचा असा आहे की शेण घालून केलेली जी शेती असते त्या शेतीतून जे धान्य येतं तसं रसायनांनी येत नाही. गायीपासून निर्माण होणारी प्रत्येक गोष्ट, असे प्रयोग केलेत लोकांनी यापूर्वी. पुण्यामध्ये गोवर्धन संस्था आहे, आपल्याला सर्वांना माहिती आहे. त्या गोवर्धन संस्थेनं असा प्रयोग केला होता की फक्त गोमूत्र आणि गाईचं शेण, गोमय यांचा वापर करून शेती करायची. तशी शेती केली आणि तशी शेती केल्यानंतर जे पीक आलं त्या उंचीचं पीक दुसऱ्या कोणत्याही रसायनाच्या योगानं आजपर्यंत उगवू शकलेलं नाही. तसं धान्य कसदार आजपर्यंत होऊ शकलेलं नाही. आता लोक पुन्हा रासायनिक शेतीकडून सेंद्रिय शेतीकडे, म्हणजे आजच्या मराठीत ऑर्गॅनिक म्हणतात त्याला, सद्गुरुनाथ महाराज की जय, वळतायत. पुन्हा याच्याकडे वळतायत.
पण आम्ही आमची हानी इतकी करून ठेवलेली आहे आता की ती हानी पुन्हा सुधारणं, पुन्हा पहिल्यासारखं वैभव निर्माण होणं हे थोडं अवघड आहे. खरं तर भारत हा कृषीप्रधान देश म्हणतात, पण कृषीची इतकी वाताहत झाली आणि ती वाताहत फक्त लोकांमुळे झाली असं नाही आहे, ती शेती करणाऱ्यांमुळे पण झालेली आहे. सद्गुरुनाथ महाराज की. आता मध्ये पाऊस पडला, खूप पाऊस पडला आणि त्या पावसामुळे मोसंब्याच्या, संत्र्याच्या अशा बागा ज्या लोकांनी केल्या होत्या त्याची मोसंबी वगैरे गळून पडली. अहो, ती गळून पडल्यानंतर पहिला उद्योग काय? झाड मुळापासून कापून टाका. झाड मुळापासून कापण्याचा काय प्रकार आहे हा? म्हणजे कशासाठी हे करायचं? बघताना मला हाच प्रश्न पडला की आता मोसंबी पडली आहेत, आता फळं पडली आहेत, हे ठीक आहे. याचा अर्थ असा नाही की याला परत फळंच येणार नाही. वाढलेलं पूर्ण झाड तोडून टाकायचं, पृथ्वीचा शाप घेत नाही का आपण? सद्गुरुनाथ महाराज, काय गरज आहे? आवश्यकता काय आहे? रागाच्या भरात तो राग पृथ्वीवर व्यक्त करणं, तो राग गायींवर व्यक्त करणं, तो राग पशूंवर व्यक्त करणं. अहो, एखादी गाय दूध देत नाही म्हटल्यानंतर तिला विकायचा विचार मनामध्ये येणं याच्या इतकं पाप नाही. पण दुर्दैवानी परिस्थिती आज अशी आहे, शेतीला पूरक म्हणून आपण हे सगळं करतो, पण शेतीला पूरक म्हणून पशु पाळायचे तर त्या पशूंचा वापर शेतीसाठी करायचा आहे काही? पूर्वी अजूनही पुष्कळ ठिकाणी माझ्या लहानपणी आमच्या शाळेमध्ये एक तालीम होती आणि त्या तालमीचं नूतनीकरण केलं म्हणून तिथे माती सगळी आणून घातलेली होती. आता त्या आखाड्यामध्ये आणून घातलेली सगळी माती ही नवीन होती. तिचा वापर करायला सुरुवात करण्यापूर्वी 51 लिटर दूध आणून त्या मातीमध्ये घातलं, 25 लिटर दही आणून त्या मातीमध्ये घातलं, हळद त्या मातीमध्ये घातली, तूप घातलं, मध घातलं, हे सगळं त्या मातीमध्ये घालून काही काळ ठेवून देतात. असं केलं म्हणजे त्या मातीचा शरीराला स्पर्श झाला की ती माती बाधत नाही. सद्गुरुनाथ महाराज, मला सांगायचं आहे ते असं आहे की मातीचा कस सुद्धा दुधाने सुधारतो. आपण फक्त मातीकडून घेतो आहोत, पण मातीला काय द्यायला पाहिजे हे आपल्याला कळेना झालंय. बाजारात भाव नाही म्हटल्यानंतर पीकच ट्रॅक्टर लावून मी जर तुडवायला लागलो तर हा मी मातीचा घेतलेला शाप आहे फक्त, बाकी काही नाही. म्हणून आजची परिस्थिती आहे. आजपर्यंत कधीच इतका पाऊस पडला नाही त्या भागामध्ये, यावेळी वाताहत झाली. सद्गुरुनाथ महाराज की. विचार करण्यासारखी गोष्ट आहे ना, विचार करण्यासारखी गोष्ट आहे. का झालं असेल? मी फक्त सुचवून ठेवतो, विचार तुम्ही करा, उत्तर तुम्हाला मिळेल. भगवान गोपाल कृष्ण महाराज. याचं कारण काय? असं का झालं? अहो, ज्या भागामध्ये 400 फूट खोल गेलं तरी पाणी लागत नाही विहिरीला, तिथे नद्या वाहिल्या शेतातून, अशी परिस्थिती का झाली? विचार करण्यासारखी गोष्ट आहे. असो, वेगळा विषय येतो. पण आम्ही लोकांनी या भारतामध्ये, ज्या भारतामध्ये गावो विश्वस्य मातरः असं म्हटलं गेलं, रुद्रांची माता असं जिला म्हणतात, वसूंची दुहिता, अष्टदिक्पालांची कन्या असं जिला म्हणतात, अमृताची नाभी, अमृताला निर्माण करणारी असं जिला म्हटलं, त्याच गाईला जिला माता म्हटलं, त्याच गाईची आज अवहेलना आम्ही सुरू केली. दुधाकरता पहिली चूक आम्ही केली की परदेशातून जर्सी गाई इथे आणल्या. बराच त्याच्या बाबतीत प्रवाद आहे की त्यांना गाई म्हणावं का नाही इथपासून सुरुवात आहे. कारण काही लोक असं म्हणतात की ते तिथले वन्य पशु आहेत, त्या पशूंना इथे गाय म्हणून आणून आपण सांभाळायला सुरुवात केली, त्यांचं दूध आपण घ्यायला सुरुवात केली
आणि ते दूध त्यांना यावं यासाठी त्यांना वेगवेगळ्या तऱ्हेची इंजेक्शन्स दिली जातात. परवाच पाहिलंय मी, परवाच पाहिलं. एका स्त्रीनं आणि एका पुरुषानं सर्व्हे केला फिरून वेगवेगळ्या याच्यामध्ये गोठ्यांमध्ये, आणि त्या गोठ्यांमध्ये अशा पुष्कळ गायी होत्या. एका याच्यामध्ये देशी गायी पण होत्या, बाकीच्या बऱ्याच ठिकाणी, काही ठिकाणी म्हशी होत्या, काही ठिकाणी जर्सी गायी होत्या, पुष्कळ ठिकाणी जर्सी गायी होत्या. असं फिरून ते सर्व्हे करत होते आणि त्या सर्व्हे करणाऱ्या लोकांना ते विचारत होते की या गायींना तुम्ही कधी सोडता का? या दूध देतात, बरोबर आहे, 100 लिटर रोज दूध तुम्हाला मिळतं या गायींपासून, पण यांना तुम्ही कधी सोडता का? ते म्हणाले आम्ही यांना कधीच सोडत नाही. या गायींना आम्ही कधीच गोठ्यातून सोडत नाही. एक 3 फुटाची दोरी त्या गायीच्या, त्या म्हशीच्या गळ्यामध्ये अडकवलेली आहे आणि तिथेच ती म्हैस किंवा गाय कायम उभी असते किंवा तिथेच बसते. तिथून ती कधीही बाजूला आम्ही नेत नाही. मग त्या व्यक्तीनं प्रश्न विचारला की मग हिला अन्न पचतं कसं, खाऊ घालता? त्यांनी एका कठड्यावर ठेवलेल्या वेगवेगळ्या बाटल्यांकडे बोट केलं. तो म्हणाला प्रत्येक गोष्टीसाठी हे औषध आहे. पचलं नाही तरी औषध आहे, पचावं म्हणून औषध आहे, उभी राहावी म्हणून औषध आहे, झोप येऊ नये म्हणून औषध आहे, सर्दी होऊ नये म्हणून औषध आहेत, शिंग वाढू नयेत म्हणून सुद्धा औषध आहे. क्रूरता किती मी अतिशयोक्ती म्हणून सांगत नाही, खरंच सांगतो. बालपणी त्यांना शिंग येऊ नये म्हणून एका विशिष्ट प्रकारचं औषध त्यांच्या शिंगांना लावलं जातं. इथे लागायला लागली शिंग की त्याला एक विशिष्ट औषध लावतात आणि डाग देतात की ती शिंग वाढायची बंद होतात. मातेचे असे हाल भारतात आज चालले, आणि जिथे मातेचे असे हाल होतात त्या राष्ट्राचा उत्कर्ष होणं अवघड आहे. सद्गुरुनाथ महाराज हे एवढं सगळं करतो. अहो पण म्हणाले मग तिच्या अनिच्छेनी तिचं दूध, ते म्हणाले ती नाही देत, तिचं दूध आम्ही काढतो. दूध गायीनी देणं आणि दूध आपण काढणं यात फरक आहे. तसं पाहायला गेलं तर दुधावर पहिला अधिकार वासराचा आहे. दुधावर पहिला अधिकार वासराचा आहे. पण असा जर आपण मान्य केला असता तर चिकाचं दूध 12 महिने उपलब्ध झालं असतं का? सद्गुरुनाथ महाराज की. खरवस खाताना आपण हा विचार करायला पाहिजे. आपण खरवस खाताना हा विचार करायला पाहिजे. ही गोसेवाच आहे. कारण असं आहे, मागणी पुष्कळ आहे म्हणून अनैसर्गिक पद्धतीनं ते निर्माण केलं जातं, म्हणून ते निर्माण केलं जातं. अशी परिस्थिती आहे. ती दूध देत नाही किंवा तिला पान्हा फुटत नाही अशी परिस्थिती होते, कारण तिची सुद्धा देण्याची एक क्षमता आहे. असं आहे की गाईला वासरू सोडायचं आणि त्या वासरानी दूध प्यायचं. ते दूध त्याचं पिऊन झालं की उरलेलं सडातलं जे दूध आहे ते दूध आपण काढून घ्यायचं. का? कारण ते तसंच राहिलं तर गाईला त्रास होतो. तसा होऊ नये म्हणून ते दूध आपण काढून घ्यायचं. आणि ते सुद्धा कोणी काढून घ्यायचं याचे काही नियम शास्त्रांनी सांगितलेले आहेत. त्यातला पहिला नियम असा आहे की ब्राह्मणाने गाईच्या दुधाचा किंवा गाईपासून मिळणाऱ्या कोणत्याही उत्पादनाचा व्यापार कधीही करायचा नाही आहे. सद्गुरुनाथ महाराज की. पण त्याने गाय सांभाळायची आहे. आता पुण्यात रोज लोक दूध ज्यांचं पितात, हा नियम लावून काही आपल्याला मग दूध प्यायला नको. सद्गुरुनाथ महाराज. पण शास्त्र असं आहे, शास्त्र असं आहे की त्याने व्यापार करायचा नाही.
कारण गाय ही माता आहे त्याला. पण गायीपासून जे दूध, दही, तूप, लोणी याचा व्यापार वैश्यानी करावा, कारण व्यापारावरच त्याची उपजीविका अवलंबून आहे. विद्याभ्यास करणं हे ब्राह्मणाचं मुख्य कर्तव्य आहे. त्याच्यामध्ये त्यांनी व्यापार आणायचा नाही, त्यांनी गायीची सेवा करायची. दूध मिळालं आणि खूप झालं तर फुकट वाटायचं, पण विकायचं नाही, विकायचं नाही. आणि तिच्यापासून मिळणारं काहीच विकायचं नाही. तुम्ही म्हणाल असं कुणी केलं? वसिष्ठांनी केलं आहे. वसिष्ठादी मुनी पाळिती जी एसी, जी वंद्य वेदांसी अशी गोमाता. वेदांना वंद्य असलेली ती वसिष्ठांच्या आश्रमामध्ये सुरभी आहे. आणि विश्वामित्र आले, काही काळामध्ये त्यांनी सर्व सिद्धता केली वसिष्ठांनी अन्नोदकाची. मोठा आख्यान आहे, पण आता थोडीशी कथा सांगतो. सगळी व्यवस्था केली. राजाला मोठं आश्चर्य वाटलं की या आश्रमामध्ये आता तात्काळ इतकी सर्व सिद्धता कशी काय झाली. म्हणून पाहिलं मागे जाऊन, तो असं लक्षात आलं की इथे एक कामधेनू आहे आणि त्या कामधेनूकडून सर्व काही जिन्नस या ऋषींना प्राप्त होतात. लोभ निर्माण झाला राजाच्या मनामध्ये आणि असं वाटलं की ही गाय आपल्याजवळ असायला पाहिजे. ते म्हणाले, अर्बुद गायी देतो, अर्बुद गायी देतो, अथवा देतो स्वराज्य भोगाया. दे गाय काय विनिमय, हा भवदर्थो न मान्य हो गाया. अरे तुला 10,000 गायी देतो, दशलक्ष देतो, तू म्हणशील तितक्या गायी तुला देतो, पण हे नको असेल तर स्वराज्य देतो, पण दे गाय. पण तुझ्याकडे असलेली गाय आहे, तुमच्याकडे मुनी असलेली जी गाय आहे ती गाय मला द्या. मुनी म्हणाले, महाराज तुम्ही ही सगळी प्रलोभनं माझ्यासमोर आणता आहात हे खरं आहे, पण खरं सांगू का, या गायीच्या बाबतीमध्ये अशी कोणतीही प्रलोभनं मी स्वीकारू शकत नाही. या ऑफर्सचा काही उपयोग नाही. यांनी मला तुम्हाला गाय देताच येणार नाही. का? कारण तिला मी माझ्या इच्छेने तुम्हाला देणारा कोण आहे? ती तिच्या इच्छेने इथे येऊन राहिली आहे आणि माझी माय आहे. तेव्हा तुम्ही तिच्याकडे जा आणि तिला विचारा की तिला यायचंय का. ती जर येत असली तर तुमच्याबरोबर घेऊन जा आणि तिला जर इथे राहायचं असेल तर इथे राहू दे. माझी दोन्हीला ना नाही. सद्गुरुनाथ महाराज की. आणि मग पुढे सगळा कथा भाग आहे. सांगण्याचं तात्पर्य असं की गायीवर हक्क सांगणारे आपण कोणीही नाही, आपण कोणीही नाही. पण आज ज्याच्या ज्याच्यावर हक्क सांगायचा नाही असं म्हणून आहे, त्याच्यावर आपण हक्क सांगून आहोत. जे आपलं नाही त्याच्यावरही आपण हक्क सांगून आहोत. आणि त्यामुळे अनैसर्गिकता वाढली. अनैसर्गिकतेमुळे प्रदूषण वाढलं. प्रदूषणामुळे शरीरावर अपाय झालेला आहे. आणि आजची प्रजा ही फार तीव्र वगैरे बुद्धीची जन्माला येते असा फक्त भास आहे. हा फक्त भास आहे. जेनझी म्हणतात आणि पुढे जेन अल्फा येणार आहे. ते सुरू झालेलं आहे सगळं. असं जरी असलं तरी सुद्धा पाठांतराच्या जोरावर पुढे जाणारी ही पिढी आहे. त्यांच्याकडे नॉलेज ज्याला म्हणतात, म्हणजे ज्ञान असं ज्याला म्हणतात, ते आहे का याचा शोध तुम्ही जर घेतलात तर ते नाही असं तुम्हाला मिळेल. म्हणून आतापर्यंत त्यांचं जे कौतुक समाजाने केलं ते आता जेनझी लेझी असं म्हणायला लागले. आळशी आहे प्रचंड ही पिढी. याचं कारण काय? तर सकस अन्न नाही. सकस अन्न का नाही? तर शेती ट्रॅक्टरनी केली जाते, खतांनी केली जाते, त्यामुळे जमिनीचा कस नाही.
वाणं अशी निर्माण झालेली आहेत. आता आंबेमोहर तांदूळ 110 रुपये किलो आहे आत्ता, आणि अजून वाढणार आहे असं म्हणतात. कारण तो करायला कोणी तयार नाही आहे. कारण त्याच्यासाठी थोडे कष्ट करावे लागतात. त्याचं उत्पादन येताना कमी येतं. कारण असं आहे, नैसर्गिक जे मिळतं ते गरजेपुरतं मिळतं. आपल्याला गरजेच्या पुढचं पाहिजे. सद्गुरुनाथ महाराज की जय. त्यामुळे जास्तीत जास्त यायला पाहिजे, जास्तीत जास्त यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे आपली सगळ्यांची. आणि अशी अपेक्षा असल्यामुळे तांदळाची शेती करणाऱ्या एक जणांनी सांगितलं असं मला की 6 महिने आलेला तांदूळ जर ठेवला, म्हणजे त्याची बीज, कोकणात राहणारी व्यक्ती आहे, 6 महिने तो तांदूळ ठेवला आणि 6 महिन्यानंतर ते बीज लावण्याचा प्रयत्न केला तर उगवून येत नाही. म्हणजे 6 महिन्यात त्याचा कस सगळ्याच्या सगळा जातो. वर्षभर साठवून काय करणार आम्ही. सद्गुरुनाथ महाराज म्हणजे ज्याच्यात मुळातच कस कमी आहे, ज्याला आपण हायब्रिड म्हणतो, संकरित वाण आहे ते. त्यामुळे त्या वाणाची शुद्धता नाही, वाणाची शुद्धता नाही म्हणून जन्माला येणाऱ्याची सुद्धा शुद्धता नाही. आणि अशी शुद्धता नसल्यामुळे पूर्ण समाजावर परिणाम झालेला आहे. कृषीप्रधान संस्कृतीमध्ये असं सांगितलंय. तुम्ही म्हणाल हा कसला पाल्हाळ लावलाय तुम्ही, सगळा पाल्हाळ नाही लावला. कृषीप्रधान संस्कृतीमध्ये बैलाच्या साह्याने शेती करायची आहे. जेव्हा शेती बैल करतात एकतर अत्यंत कष्टाळू असतात. तुम्ही त्यांच्या वाटेला गेला तर ते प्रतिकार करणारच आहे, पण अत्यंत कष्टाळू असतात, कष्ट करीत राहतात. त्यांच्या साह्याने शेती करताना त्यांचं मूत्र शेण हे त्या जमिनीमध्ये पडत राहतं, म्हणजे खतात रूपांतर त्याचं होत राहतं. हे एक. आणि दुसरं असं आहे, वैज्ञानिक त्याच्यामागचं आणखीन एक कारण असं आहे की बैल खाली मान घालून पुढे 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 जात राहतात. कष्टाळू माणसांची मान नेहमी खाली असते. सद्गुरुनाथ महाराज की म्हणजे प्राण्यांची मान खाली आहे आणि तो पुढे चाललेला आहे. कारण मानेवर जू आहे त्याच्या, पुढे चाललेला आहे तो. पुढे जाताना त्या थकव्यामुळे, त्या दमामुळे त्याचा श्वास मातीत पडत असतो आणि त्या श्वासामुळे मातीचा कस वाढतो. त्या श्वासाने मातीचा कस वाढतो. एकीकडे गाय ही दुग्ध देणारी आहे, गोमूत्र देणारी, मूत्र देणारी आहे, तिचं गोमय आहे, दूध दही तूप आहे. आणि इकडे जमिनीचा कस वाढावा याची व्यवस्था करणारा हा गोवंशातला बैल आहे. त्यामुळे नुसत्या गायींचं नव्हे, गोवंशाचं रक्षण होणं हे भविष्यासाठी आपल्याला आवश्यक आहे. एक संशोधन प्रसिद्ध झालं आहे आणि त्या संशोधनामध्ये असं लक्षात आलं आहे की इथून काही गीर गायी या परदेशात नेल्या गेल्या होत्या. आज 80 लाखाच्या पुढे त्या देशामध्ये त्यांची संख्या आहे आणि आता तिथून आपल्याला वाणं आणावी लागतील शुद्ध, अशी परिस्थिती आहे. सद्गुरुनाथ महाराज अशी परिस्थिती आहे. कारण आपल्या चुका आहेत त्याच्यामागे. आणि तरीही आपण गाईला माता मानणारे लोक आहोत. जर आपली संस्कृती आपल्याला असं बाळकडू देते तर त्याचा काही आपल्याला विचार करायला पाहिजे का नाही. आजच्या काळामध्ये पूजा करा याचा अर्थ वसुबारसेच्या दिवशी तिला स्मरा, नमस्कार करा हे तर आहेच, परंतु उर्वरित तिचं जे आयुष्य आहे ते सुद्धा तिला सन्मानाने जगता यायला हवं का नको. जर बैल झाला तर टाकून द्या आणि गाय झाली तर पाळा. ही किती अनिष्ट प्रथा आहे मला सांगा. ही किती अनिष्ट प्रथा आहे. मग असे प्राणी जर जगले तर रस्त्यावर फिरतात,
मग मोकाट जनावरांची समस्या निर्माण होते म्हणून लोक ओरडतात. मला सांगा, त्यांच्या जीवनाची परवड करायला फक्त मनुष्यच कारणीभूत झाला का नाही? आपणच कारणीभूत झालो का नाही? आणि नकळत कोणत्या ना कोणत्या प्रकाराने या सगळ्या पापाचे धनी आज समाजाचे घटक म्हणून आपण होतो आहोत. असं जर आपल्याला व्हायचं नसेल तर काय करायला पाहिजे? महाराज सांगतात त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. महाराज म्हणाले, गुरुदत्तात्रेय जिला पृष्ठभागी धरिती विरागी असोनिया. गाय जेव्हा चरते आपली आपण, तेव्हा चरताना तिच्या पाठीचा कणा सूर्याकडे असतो आणि देशी गायीच्या पाठीच्या कण्यामध्ये अशी क्षमता आहे की सूर्याचे अतिनील किरणसुद्धा तो शोषून घेऊ शकतो. तो सूर्याचा प्रभाव, सूर्याचं तेज गाय शोषून घेत असल्यामुळे गायीच्या दुधाचा रंग पिवळा असतो. सद्गुरुनाथ महाराज, त्याला घट्टपणा कमी असतो. पण एक म्हण आहे, ग्राम्य म्हण आहे, म्हसन नुसती बस. म्हशीचं दूध जो पितो तो बलवान नक्की होतो, तो बलवान नक्की होतो. मग त्याला नंतर डाएट प्लॅन फॉलो करावा लागतो. पण गाईचं दूध जो घेऊन राहतो त्याची मनशक्ती वाढते. साधनेसाठी उपयुक्त असं जर कोणतं असेल, बुद्धिमत्तेसाठी उपयुक्त असं जर कोणतं असेल तर ते दूध गाईचं आहे. पुण्यातलं एक मोठं प्रस्थ आहे, मी नाव घेत नाही त्यांचं, तुम्ही मला नंतर विचारा, मी तुम्हाला नाव सांगेन. त्यांच्याकडे पुत्र संतती नव्हती. सत्य घटना आहे, संतती होत नव्हती. म्हणून काशीला जे गणेश्वर शास्त्री द्रविड आहेत, म्हणजे ज्यांनी राममूर्तीची प्रतिष्ठा केली, त्या गणेश्वर शास्त्री द्रविडांकडे ते गेले आणि त्यांना म्हणाले, आम्हाला मुलबाळ होत नाही तर काय करू? ते म्हणाले, माझ्याकडे एक उपाय आहे, पण तो तुमच्यानी होणार नाही म्हणून मी काही तुम्हाला सांगत नाही. नाही म्हणाले शास्त्री बुवा, सांगा, आम्ही ते करू. खरोखरच अवघड उपाय आहे तो. काय करायचं? ते म्हणाले, त्याच्यासाठी तुम्हाला 2 ते 3 गायी सांभाळाव्या लागतील. तुम्ही बंगल्यात राहणारी माणसं आहात, गायी सांभाळणार का? ते म्हणाले, गुरुजी तुम्ही सांगा, आम्ही करू. श्रद्धावान लोक गायी सांभाळायच्या. त्या गायींना रोज सातू खायला घालायचे आणि गायीनं सातू खाल्ले म्हणजे काही काळानंतर तिच्या शेणातून ते सातू पडतात. पुन्हा काही सातू पडतात, ते सगळं शेण स्वच्छ करून त्यातले सातू तेवढे धुवून बाजूला काढायचे. ते स्वच्छ धुवायचे, ते वाळवायचे, त्याचं जात्यावर पीठ करायचं आणि त्या पिठाचीच तेवढी भाकर करून जिला पुत्र व्हावा असं वाटतं तिने राहायचं. असं जर 6-7 महिने केलं तर तुम्हाला संतती होईल. सद्गुरुनाथ महाराज, त्यांनी गायी पाळल्या, माणसं ठेवली, हा सगळा उपद्व्याप केला. सज्जन हो, आज त्यांना पुत्रसंतती आहे, पुत्रसंतती आहे. याचं कारण असं आहे की गणेश्वर शास्त्रींच्या आईने सुद्धा हाच उपाय त्यांच्या वेळी केला आहे. मंगलमूर्ती, याची परंपरा फार जुनी आहे. पण जिच्या उदरातून आलेल्या सातूचा परिणाम नवनिर्मिती, प्रजाजनन हा असू शकतो. तिची शक्ती काय असेल याचा जर विचार केला तर गाईचं दूध का घ्यायचं हे आपल्याला नक्की कळेल. परवा ते सगळं बघितल्यानंतर मला असं वाटलं की आता या सगळ्या गोष्टींचा वापर आपण कमी करायला पाहिजे. आजच्या काळामध्ये ही सुद्धा त्या पशूंची सेवा आहे. पण त्याचा आणखीन एक परिणाम आहे की मग त्यांचा उपयोगच नाही म्हणून लोक त्यांना टाकतील. असंही आहे, कोंडीत आहोत आपण. पण या सगळ्यावर काही ना काहीतरी मार्ग काढणं, ज्यांची जीवनं त्यांना जगता येणं, त्यांच्या साह्याने आपल्याला आपलं जीवन जगता येणं हे महत्त्वाचं. आणि हेच दाखवण्याकरता भगवान कृष्णाने सुद्धा हातामध्ये काठी घेतली. वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणाले, हाती
घेवोनिया काठी, स्वये हाती काठी घेवोनिया पाठी, राहुनी जग जेठी कृष्ण राखी. त्या कृष्णानं हातामध्ये काठी घेतली, मारायला नाही, फक्त दिशा दाखवायला. आणि आपण मागे राहून त्यांनी गायींना पुढे केलं, कारण त्याच्या जीवनाचं ध्येय हेच आहे की मी मागे आहे आणि गायी पुढे आहेत. सद्गुरुनाथ महाराज त्या गोवंशाची प्रतिष्ठा ही कृष्णाच्या जीवनामध्ये कृष्णानं घडवून आणली. म्हणून भगवंतांनी पद्मपुराणामध्ये सांगितलं, तो सूत्र म्हणून आज बोलायला घेतलेला श्लोक आहे. त्या श्लोकामध्ये सांगितलं, गावो मे अग्रतः संतु, गायी माझ्या पुढे असोत. गावो मे संतु पृष्ठतः, गायी माझ्या पृष्ठभागी असोत. गावो मे हृदये संतु, गायी माझ्या हृदयात असोत. आणि गवांमध्ये वसाम्यहम, गायींमध्ये माझा कायम निवास असो. गायींमध्ये मी आहे असं समजा. भगवंताचं वास्तव्य ज्या गायींमध्ये आहे त्या मातेची, पशुची नाही, त्या मातेची सवत्स पूजा करून आपल्या सणाचा आरंभ होतो. कोण म्हणतं पितृसत्ताक पद्धती आहे भारतामध्ये? नाही आहे. स्त्रीचाही तितकाच सन्मान केलेला आहे. त्या गायीच्या पूजनाने आजची ही दीपावली सुरू झाली आहे. म्हणून हा विषय मांडण्याची इच्छा माझ्या मनामध्ये निर्माण झाली आणि म्हणून जेवढं शक्य होईल तेवढं तुमच्यासमोर बोललो. पुष्कळ विषय आहे, तो कधीतरी नंतर बघूया. मी हा 21 वर्षापूर्वी विषय तयार केलेला होता, तो आठवून आज दुसऱ्यांदा मी पुन्हा तिसऱ्यांदा मी हा विषय बोलतो आहे. तेव्हा चूक असण्याची शक्यता आहे. तशी असली तर तुम्ही उदार मनाने क्षमा करा. पूर्वरंगाच्या पदाचा आठव आपण एकदा करू आणि चरित्र भाग थोडक्यामध्ये आपल्याला सांगतो. दत्तात्रेय जिला पृष्ठभागी, गुरु दत्तात्रेय जिला पृष्ठभागी, गुरु दत्तात्रेय जिला पृष्ठभागी, धरिती विरागी असोनी, धरिती गुरु दत्तात्रेय जिला पृष्ठभागी, गुरु दत्तात्रेय वसिष्ठादि मुनी पाळिती जिजेसी, वसिष्ठादि मुनी पाळिती जिजेसी, वसिष्ठादि मुनी पाळिती जिजेसी, वसिष्ठादि मुनी जीवन्य वेदांसी अशी गोमाता, यज्ञ साधन भूता अशी गोमाता, वासुदेव चित्ता आवडली, गुरु दत्तात्रेय जिला पृष्ठभागी, गुरु दत्तात्रेय जिला
जेला पृष्ठभागी गुरु दत्तात्रेय, जेला पृष्ठभागी, जेला पृष्ठभागी, जेला पृष्ठभागी, आता मागे म्हणायला वेळ नाही आपल्याला. हात जोडा. आजच झालेलं आहे हे स्तोत्र, त्यामुळे कागद हातामध्ये धरतो, त्याला काही पर्याय नाही, पाठ झालं नाही. धेनुमात्रे महादेव्यै नमस्कार तुला असो, पुनः पुनर्तुझे नाम माझी या वदनी वसो. गवां मात्रे मानिनीचा अंशया जगी तूच गे, राधा कृष्ण प्रियासी त्वां दुःखना भजता उगे. कल्पद्रुमस्वरूपा त्वं सर्वांची सर्वदा प्रिया, ऐश्वर्यदासि धनदा पायी तव नमस्क्रिया. प्रसन्नायै च गोदायै मंगले तुजला नमो, धर्मज्ञा त्वां यशस्सौख्ये नमिता अघतेशमु. तुष्टा हृष्टा जगन्माता यास्तवे प्रकटे तदा, चतुरानन लोके सा नमिती सुरजी मुदा. इच्छितं वरमादाय नाकनाथा सुरातसे, दुर्लभं प्राप्य तन्देवः आपुल्या गृही जातसे. पयोपूर्णं तदा विश्वं झाले श्रीनारदापहा, आज्येन तेन लब्धेन यज्ञ होत इथे महा. भक्त्या पठेनेतत्स्तोत्रं महापुण्य मिळे तया, धेनुमान् धनवान् भूत्वा शोभे लोकी जशी गया. सर्वतीर्थेषु सस्नातः तोच दीक्षित अध्वरी, सर्वक्षेमानवाप्नोति जायी श्रीहरिमंदिरी. श्रीहरेर्मंदिरे सेवा प्राप्त होईल त्याजला, गमनागमनं नास्ति हो मुने हरि आपला. महेंद्रकृतस्तोत्रस्य पाठ जो आदरे करी, यशश्री भगकीर्त्या तो नटे ही व्यास वैखरी. भगवती जगदंबा माता मंगलमूर्ती मोरया. स्तोत्र नेहमीपेक्षा थोडंसं वेगळं वाटेल आपल्याला. अर्धा भाग त्यातला संस्कृतात आहे, अर्धा भाग त्यातला मराठीत आहे. एक एक चरण संस्कृतात आहे, एक एक चरण मराठीमध्ये आहे. या प्रकारच्या मिश्र रचनेला मणिप्रवाल रचना असं म्हणतात. ती रचना करायचा प्रयत्न केला आहे, इतकंच काय. ते भजन करूया आणि चरित्र भागाला आपण आरंभ करू. गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला, गोपाला गोपाला देवकी नंदन गोपाला. 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 भगवान गोपाल कृष्ण महाराज की जय. भगवती जगदम्बा माता की जय. जय जय रघुवीर समर्थ भगवती गो माता की जय. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया. सकला गुणाला नृपथारा, सकला गुणाला नृपथारा, सकला गुणाला. सकला गुणाला नृपथारा शोभे देह
क्षात्रवीरा शोभे देह क्षात्रवीरा मनुच्या वंशाला अवतरला मनुच्या वंशाला अवतरला दिली परवी जणू दुसरा झाला झाला सकला गुणाला नृप थारा सकला गुणाला नृपथारा सकला गुणाला. महाराज म्हणून त्या साकेत पुरीमध्ये निवास आहे. राजधानी ती यांच्या राज्याची. अहो मनुनिर्मित नगरी, त्या निर्मित नगरीमध्ये हा मनुचा वंश वाढलेला पुढे, त्यातला अत्यंत पराक्रमी असा राजा नृपथारा सकला गुणाला नृपथारा सकला गुणाला. तो राज्य करतोय, त्याच्या राज्यामध्ये दुःखी कोणी नाही. सर्व प्रजा समाधानी आहे. प्रजेमध्ये जे काही प्राप्त होतंय ते शास्त्राज्ञेनं तो स्वीकारतोय. प्रजेनं पुण्य करावं तर राजाला षष्ठांश भाग त्यातला प्राप्त व्हावा, आणि प्रजेनी पाप करावं तर त्यातला अर्धा भाग राजाला प्राप्त व्हावा. पाप करूच नये प्रजेनी अशी व्यवस्था या महाराजांनी करावी, अशी त्यांची परंपरा होती. ती परंपरा तो अत्यंत समाधानाने चालवत होता. सकला गुणाला सक्षमपणाने चालवत होता. आणि याच्या देहाचा आश्रय करून गुण राहिले आहेत का गुणच या राजाचा देह धारण करून आलेत असं बघणाऱ्या गुणज्ञांना वाटावं. हा सकला गुणाला नृपथारा शोभे देह क्षात्रवीरा मनुच्या वंशाला अवतरला दिली परवी जणू दुसरा झाला झाला सकला गुणाला सकला गुणाला सकला गुणाला. दुसरा सूर्य असा जणू काही हा जन्माला आलेला आहे. शाल प्रांशुर महाभुजः योढोरस्को. कसा आहे तो? भव्य छाती त्याची, खांदे बैलासारखे विस्तीर्ण. उभा राहिला म्हणजे त्याच्याकडे मान वर करून पाहत राहावं. त्याची चाल, त्याचं अस्तित्व हे सगळंच मोहक असा तो राजा. अत्यंत उत्कृष्ट व्यक्तिमत्व त्याचं, पण तरीही चेहऱ्यावर खिन्नता. का तर संतती नाही म्हणून, अपत्य नाही म्हणून. सुदक्षिणा देवी लाडकी जयाची सुदक्षिणा देवी लाडकी जयाची. आशा आत्मजाची दोघांसही आशा आत्मजाची दोघांसही. सुदक्षिणा देवी लाडकी नृपाची सुदक्षिणा देवी लाडकी नृपाची. अत्यंत लाडकी अशी सुदक्षिणा नावाची त्याची पत्नी होती. आणि दोघांनाही संततीची अपेक्षा होती, आशा होती, पण संतती काही होत नव्हती. दोघांनीही 7:30 वाजल्यामुळे मनातल्या मनात असा विचार केला की याच्यावर आपण काहीतरी उपाय लवकरात लवकर काढला पाहिजे, कारण किती वेळ लोकांना ताटकळत बसायला लावणार. त्यामुळे राजाकडे एके दिवशी सुदक्षिणेनं विचार काढ बोलून दाखवला. बोलून दाखवायची वेळच आली नाही, कारण बघितल्यानंतर एकमेकांचं अंतरंग ज्यांना कळतं त्यांना पती पत्नी म्हणतात. सद्गुरुनाथ महाराज की जय. आणि बघितल्यानंतर ज्यांना एकमेकांचं काहीच कळत नाही त्यांना कपल म्हणतात. सद्गुरुनाथ महाराज की जय. जोडी. कपातून चहा पिण्यापुरतीच त्यांची सोबत म्हणून कपल.
जय जय रघुवीर समर्थ. तसे नव्हते. एकमेकांकडे बघितल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं नेमकं काय म्हणायचंय आपल्या पतीला, नेमकं काय म्हणायचंय आपल्या पत्नीला. ते म्हणाले, प्रिये तू चिंता करू नकोस, यावर काही उपाय आपल्याला मिळावा असं मलाही वाटतं, पण इथेच नुसतं चिंता करत बसून काय होईल, त्यासाठी आपल्याला इथून लांब जावं लागेल. ती म्हणाली, मी तयार होते. जा लवकर तयार हो. तयार व्हायचं म्हणजे शृंगार करायचा नाही, केलेला शृंगार उतरवून ठेवायचा. कारण जिकडे जायचंय तिकडे जाताना कसा वेश करायला हवा याची सुद्धा काहीतरी मर्यादा आहे. सद्गुरुनाथ महाराज हे बोलता येण्यासारखं खूप आहे, पण पुढे जातो. विनीत वेशेण प्रवेष्टव्यानी तपोवनानी नाम. विनीत वेश धारण करून अलंकारादी सर्व उतरवून तपोवनामध्ये प्रवेश करावा ही थोर पुरुषांची रीती. म्हणून आपले अलंकार वगैरे महाराजांनी सर्व उतरवले. राणीनीही सौभाग्यालंकार ठेवून बाकीचे दागिने उतरवले. आता सौभाग्यालंकार सोडून बाकीचे दागिने चढवतात. सद्गुरुनाथ महाराज. तसं नाही, अहो फॅशन आहे, अशी फॅशन आहे. बाकीचे सगळे अलंकार घालायचे, सुंदर साडी नेसायची, पण कपाळाला काहीही लावायचं नाही. मंगलमूर्ती आणि गळ्यात मंगळसूत्र घालायचं नाही, हातात बांगड्या घालायच्या नाहीत, नाकात नथ घालायची नाही. भुवई टोचली तर चालते, पण नाकात नथ घातली तर फॅशन बिघडते. जय जय रघुवीर समर्थ. अशी आपली सध्याची परिस्थिती आहे पुण्यात. तेव्हा राणीनं सौभाग्यालंकार सोडून बाकीचे दागिने उतरवले आणि विनीत वेशानी हे दोघेही जण रथारूढ होऊन वनाच्या मार्गे त्या आश्रमाकडे निघाले. प्रवास करत 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 आश्रमापर्यंत आले. वाटेनं येताना राजांनी फुलांचे ताटवे, पक्षी, फुलांच्या जाती, वृक्षजाती या राणीला अतिशय प्रेमानं सांगितल्या. दोघेही जण आश्रमापाशी आले, पण आश्रमामध्ये येईपर्यंत सायंकाळ झालेली होती. रवी रथ उतरे जो पश्चिमी व्योमभागी. रवी रथ उतरे जो पश्चिमी व्योमभागी. नृपती रथ ही आला आश्रमी शांत जागी. श्रमुनी हयतयाचे वाहती स्वेद देही. घोडे दमलेत रपेट करून करून करून, त्यांच्या अंगातून घामाच्या धारा लागल्या आहेत. इकडे सूर्याचा रथ अस्ताला चाललेला आहे, त्याच वेळी राजाचा रथ आश्रमापाशी आला. म्हणजे सूर्याचं ज्ञान सूर्याचं दर्शन घेण्याकरता सूर्यास्त होताना हा महाराजा आश्रमापाशी येऊन पोहोचला. पण मुनी अजून यायचे होते. राजा तिथे पोहोचायला आणि विश्राम करायला तेवढ्या वेळामध्ये दर्भादी समिधादी घेऊन मुनी येऊन पोहोचले. आणि आपल्या आश्रमामध्ये मुनींनी राज्याश्रम मुनींचं स्वागत केलं. सद्गुरुनाथ महाराज. पप्रच्छ कुशलम. कुशल विचारलं राजाला. महाकवी कालिदास म्हणतात, राजाला कुशल विचारलं, पण राजाला कुशल विचारायचं नसतं. कुशल कुणाला विचारावं याचं काही प्रमाण आहे, यासाठी काही मर्यादा आहे. पण वसिष्ठ मुनींनी राजाला कुशल विचारलं. यात एकतर वसिष्ठ तरी चुकले, नाही तर कालिदास तरी चुकले. नक्की कोण चुकलं? दोघेही चुकले नाहीत. मल्लीनाथांनी त्याच्यावर स्पष्टीकरण केलं आहे. म्हणजे रघुवंशाचा टीकाकार आहे. त्या मल्लीनाथांनी स्पष्टीकरण असं केलं आहे की राज्याश्रम मुनी. राज्य हा ज्याचा आश्रम आहे, त्या आश्रमामध्ये निवास करणारा हा राजा विषयोपभोग त्यागून राज्य करतोय म्हणजे मुनीच आहे. त्याचा आश्रम मोठा आहे
आणि वसिष्ठांचा आश्रम तुलनेने छोटा आहे म्हणून एका मुनीनं दुसऱ्या मुनीला कुशल विचारलं. सद्गुरुनाथ महाराज कुशल प्रश्न केला आणि महाराजांनी मस्तक पायावर तुकवलं, सुदक्षिणेनं नमस्कार केला. ते म्हणाले, तुमच्या दोघांची वेदना मला कळते, पण महाराज ही वेदना आमच्या जीवनामध्ये का यावी? आपण अतीतदर्शी आहात, भूतकालाचं दर्शन आपल्या नेत्रांना सतत होत असतं, असं का व्हावं? ते म्हणाले, राजा या तुमच्या वंशाची अशी परंपरा आहे की तुम्ही इंद्राच्या साह्याला जात असता. जेव्हा स्वर्गाची दारं ये जा करण्याकरता उघडी होती तेव्हाचं मी सांगतोय. तुमच्या वंशातले कर्तबगार पुरुष हे स्वर्गात जातात, स्वर्गातून पुन्हा येऊन आपलं राज्य करतात. इंद्राला गरज पडली की तो तुमच्या कुळातल्या पुरुषांना बोलवत असतो. या शिरस्त्याप्रमाणे, या प्रघाताप्रमाणे तूही एकदा इंद्राला मदत करण्याकरता म्हणून स्वर्लोकी गेला होतास, अमरावतीला गेला होतास. म्हणजे इकडची नाही, ती अमरावती इंद्राची. या अमरावतीला तू गेला होतास आणि तिथे जे काही राजाला मदत करायची, इंद्राला मदत करायची ती तू केलीस. परंतु तिथून तू तातडीनं निघालास. तुझ्या मनामध्ये तुझं आणखी एक कर्तव्य पाळायचं असं होतं म्हणून तू त्वरेने निघालास. इंद्राचा निरोप घेऊन राजा तू निघालास, पण तिथे कल्पवृक्षाच्या तळाशी सुरभी बसलेली होती. तिच्याकडे तुझं लक्ष गेलं नाही, तिच्याकडे तुझं लक्ष गेलं नाही. अरे या सुरभीकडे दुर्लक्ष झालं तुझं. तिला नमस्कार न करता तसाच तू पुढे आलास. थोरा मोठ्यांना नमस्कार न करता तिथून पुढे कधीही गेलो तर आपल्याला दोष लागतो. तसा दोष राजा तुला प्राप्त झाला. कामधेनूचा कोप झाला आणि त्या कामधेनूच्या कोपामुळे तुला संतती प्राप्ती होत नाही. तू निस्संतान झालायस. पण महाराज त्या काळी माझ्या हातून एका कर्तव्यपूर्तीसाठी एक कर्तव्य चुकलं. त्याचा परिहार काही नाही का? त्याचं प्रायश्चित्त काही नाही का? आहे त्याचंही प्रायश्चित्त आहे. राजा असं खिन्न होऊ नकोस. हे बघ, या माझ्या आश्रमामध्ये कामधेनूची कन्या सुरभी निवास नंदिनी निवास करू नये, नंदिनी निवास करू नये. तेव्हा त्या नंदिनीची सेवा तू कर असं मुनींनी म्हणायला आणि तिकडनं नंदिनी वनातून यायला एकच वेळ झाली. प्रसाद चिन्हानी पुरफलानी. अहो तिच्या आचळामधून दूध गळतंय. एखाद्या विषयी अत्यंत वात्सल्य जेव्हा गाईला वाटतं तेव्हा तिच्या आचळातून आपलं आपणच दूध गळायला लागतं. तसं दूध त्या नंदिनीच्या आचळामधून गळतंय. अशी ती येऊन उभी राहिली. महाकवी म्हणाले, प्रसाद चिन्हानी पुरफलानी. भविष्यामधल्या शुभ घटनेचं ते सूचन झालं. त्या नंदिनीचे चरण राजांनी धरले आणि वसिष्ठांनी सांगितलं, हे बघ, आज नमस्कार केला म्हणजे काही होणार नाहीये, हिची तुला सेवा करावी लागणार आहे. तेव्हा आता व्रत घे. उद्यापासून दोघांनीही पहाटे उठायचं. ही नंदिनी उठण्यापूर्वी तुम्ही, जागी होण्यापूर्वी तुम्ही उठायचं, स्नान करायचं, संध्यावंदनादी कृत्य करायची आणि ही कृत्य करून झाली म्हणजे नंदिनीला स्नान घालायचं. नंदिनीला स्नान घालून ती वनामध्ये निघते. त्यावेळी तपोवनाच्या वेशीपर्यंत सुदक्षिणा येईल. तिथून पुढे तू तिच्याबरोबर जायचं आहेस. आणि राजा, महत्त्वाची गोष्ट ही लक्षात घे, तुझ्या मागे तिला न्यायचं नाही आहेस, तिच्या मागे तू जायचं आहेस.
ती उभी राहिली तर राजानं उभं राहावं, ती बसली तर राजाने बसावं, ती उन्हात उभी असेल तर राजाने उभं राहावं उन्हात, ती छायेत असेल तर राजाने छायेत उभं राहावं, तिनं चरल्यानंतर राजाने अन्न घ्यावं, तिनं पाणी प्यायलं तर राजाने पाणी प्यावं. आणि एवढं करून संध्याकाळी ती पुन्हा गृही आली म्हणजे अग्निहोत्रादी झाल्यानंतर तिचे पाय दाबून तिची सेवा करावी असा क्रम गुरूंच्या आज्ञेप्रमाणे राजाने सुरू केला. आणि असं करता 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 21 दिवस होत आले. 21 दिवस होत आले. वनामध्ये नंदिनी पुढे 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 चाललेली आहे आणि राजाही त्या वनामध्ये शिरला आहे. नंदिनी पुढे, राजा मागे. राजाचं लक्ष नाही असं बघून नंदिनी थोडी आणखीन पुढे गेली. नाना ताल अशोक उंच बकुळी अंभोधरा चुंबिती, त्यांचे सुंदर पल्लव ध्वजचिते वाऱ्या सवे हालती. नाना फुल्लता तयांवरी तयाही तोरणे बांधिली, सारे ही वन माधवे नटविले निर्मौन शोभाबली. ती शोभा पाहण्यामध्ये राजा तल्लीन झालेला आहे. अशा वेळी नंदिनी पुढे गेली. राजा ती वनराजी पाहतोय आणि पाहता पाहता गायीचा हंबरडा कानावर आला. काय झालं म्हणून राजा पुढे गेला. तो पाहिलं तो त्या नंदिनीवर सिंहानं झडप घातलीये. गळा धरलाय तिचा आपल्या पंजामध्ये. ती नंदिनी आकांत करतीये असं पाहिलं आणि क्षत्रिय आहे राजा. संधीची गोष्ट सगळ्यात शेवटी त्यांनी पहिल्यांदा बाणाला हात घातला, तो त्याचा हात तसाच स्तंभित झाला. एखाद्या चित्रासारखा तो उभा राहिला. धनुष्य या हाताला राहिलं, बाण तसाच्या तसा राहिला. आणि तो सिंह सांगायला लागला, ए राजा, अविचार करू नकोस, माझ्यावर बाण चालवण्याचं धाडस करू नकोस. असशील रवी कुळातला श्रेष्ठ राजा, पण माझ्यासमोर तुझं काही चालायचं नाही, कारण या वनाचा मीच राजा आहे. एका राजासमोर दुसरा राजा उभा आहे हे लक्षात ठेव. पण मी तुझ्या तुल्यबळ नाही, मी अतुल्य आहे, अजय आहे. कोण आहे मी माहितीये? निकुंभ जो किंकर श्री शिवाचा. अरे निकुंभ नावाचा भगवान शंकरांचा जो गण, त्याचा मी सखा कुंभोदर नाव आहे माझं. आणि हे समोर जे वृक्ष दिसतात ना, त्यातला अत्यंत मोठा वाढलेला तो देवदार नावाचा वृक्ष बघ. हा देवदार वृक्ष प्रत्यक्ष उमेनं आपल्या हातानं पाणी घालून वाढवलेला वृक्ष आहे. याची रक्षा करावी यासाठी सिंहरूप घेऊन मी इथे निवास करत असतो. याच्या रक्षणाची जबाबदारी माझ्यावर आहे. पण असं करताना माझ्या अन्नोदकाची सोय काय असा प्रश्न विचारल्यानंतर तुला यदृच्छेनं तिथं जे प्राप्त होईल त्याच्यावर तुझा हक्क आहे असं मला सांगितलंय. ही गाय माझ्या हद्दीत आज आलेली आहे, तेव्हा माझं भक्ष्य आहे ती. अविचार करू नकोस, बाण वगैरे तू चालवू शकणार नाहीस. दिलीपानं ते ऐकलं आणि दिलीप म्हणाला, अरे वनराजा, एक ऐक, मी तुझ्यावर बाण चालवू शकत नाही, चालवणारही नाही, प्रश्नच येत नाही. पण तू या गाईला सोड. गाईला सोडू कसं? हे माझं भक्ष्य आहे. आणि गाईला सोड असं काय म्हणतोस? अरे या गाईसारख्या हजारो गाई तुला मिळतील, लाखो गाई तुला मिळतील. नाही नाही, या गाईसारख्या लाखो गाई मला मिळतील हे खरं आहे, पण एका गायीची सुद्धा रक्षा राजा करू शकला नाही असा कलंक माझ्या कपाळावर लागेल. त्याचं काय करतोस राजा? यशशरीरे भव मे दयालु. माझ्या यशरूपी शरीरावर तू कृपा कर. हे शरीर खा, पण कीर्तिरूपी शरीर कलंकित होऊ नये यासाठी तू या गाईला सोड, या नंदिनीला सोड. ही माझी माय आहे. गुरूंच्या आज्ञेनं मी इथपर्यंत आलोय. गुरुवाज्ञेमध्ये मी चुकलो, नंदिनीच्या सेवेमध्ये मी चुकलो. असं होईल, हिला सोड.
तिला जाऊ देत, मला खा. तो सिंह म्हणाला, हे नक्की आहे? तो म्हणाला, होय नक्की आहे. मग हिला सोडू आणि तुला खाऊ? हो मला खा असं म्हणून राजाने मान खाली झुकवली आणि मान खाली झुकवली. मात्र आता आपल्यावर झडप घालेल हा सिंह याची तयारी राजाच्या मनाची झालेली आहे. पण कानावर वाणी आली, राजा अरे असा वाकून का उभा, उठून उभा राहा, उठून उभा राहा. राजाने मान वर करून पाहिलं, तो तिथे सिंह नव्हता. कारण राजाची परीक्षा पाहण्याकरता नंदिनीनंच ही सगळी माया घडवून आणलेली होती. तो सिंह तिथून नाहीसा झालेला होता. नंदिनी समोर उभी होती आणि पुन्हा एकदा तिच्या आंचळामधून दूध गळायला लागलेलं होतं. राजन, अरे ज्यासाठी तू इथे आलास ती सेवा मला पावली. तुझ्यावरचा कलंक दूर झालाय. दिलीपा, हे माझ्या आचळातून गळणारं दूध द्रोणामध्ये घे आणि त्याचं तुम्ही दोघेही जण प्राशन करा. तुम्हाला जे पाहिजे ते प्राप्त होईल. एवढं ऐकलं राजानी. मी असतो तर लगेच आचळाला तोंड लावलं असतं. पण राजाने हात जोडले आणि राजा म्हणाला, नाही नाही भगवती, या दुधावर, लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे, या दुधावर पहिला अधिकार तुझ्या वासराचा आहे. या गळणाऱ्या दुधावर पहिला अधिकार तुझ्या वासराचा आहे आणि दुसरा ज्यांच्या आश्रमामध्ये तू राहतेस त्या वसिष्ठांचा आहे. मला तुझ्या आचळानं हात लावता येणार नाही. म्हणून रघुकुल रीती सदा चली आई, मला हात लावता येणार नाही. अहो हे ऐकलं आणि नंदिनी अत्यंत प्रसन्न झाली. नंदिनी पुढे चालायला लागली. नंदिनीच्या मागे राजा चालायला लागला. संध्याकाळची वेळ होत आली होती. तपोवनाच्या वेशीपाशी सुदक्षिणा येऊन थांबलेली होती, कारण तिचं ते व्रत होतं. तेव्हा तिथपर्यंत हे दोघे जण आले. त्या सुदक्षिणेसह महाराज आणि नंदिनी असे वसिष्ठ मुनींच्या आश्रमामध्ये आले. वसिष्ठ मुनींनी सायं संध्येनंतर अग्निहोत्र इत्यादी केलं आणि ते अग्निहोत्र झाल्यानंतर अग्नीच्या साक्षीनं नंदिनीचं दूध दिलीप आणि सुदक्षिणा यांना प्यायला दिलं. सज्जन हो, त्या दुग्धपानामुळे वंध्या असलेल्या सुदक्षिणेला पुत्रप्राप्ती झाली. त्या पुत्राचं नाव रघु. ज्या पराक्रमी राजामुळे पूर्ण वंश ओळखला गेला पुढे, त्या रघुच्या निर्मितीमागे गाईचं दूध आहे, गाईची सेवा आहे. तेव्हा आपल्याला आज समाजामध्ये पराक्रमी जन्माला यावेत, बुद्धिमान जन्माला यावेत, वीर जन्माला यावेत, ज्ञानी जन्माला यावेत असं वाटत असेल तर काय कराल? यज्ञ साधन भूता अशी गोमाता वासुदेव चित्ता आवडली. त्या भगवान कृष्णाला सुद्धा जी प्रिय झाली, त्या प्रिय झालेल्या गायीची सेवा तुम्ही आम्ही करायला पाहिजे. जी जमेल तशी सेवा आपण निश्चितपणानं करण्याचं व्रत आजपासून घेऊ. असं जर घेतलं तर या चरित्राचं आणि पूर्वरंगाचं सार्थक झालं असं होईल. त्या गायीची महती, गोमातेची महती सांगताना पूर्वरंगासाठी घेतलेल्या पदामध्ये वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराज म्हणाले, गुरु दत्तात्रेय जिला पृष्ठभागी धरिती विरागी असोनिया वसिष्ठादि मुनी पालिती जियेसी जीवन्य वेदांसी अशी गोमाता यज्ञ साधन भूता अशी गोमाता वासुदेव
चित्ता आवडली गुरु दत्तात्रेय जिला पृष्ठभागी गुरु दत्तात्रेय जिला पृष्ठभागी जिला पृष्ठभागी. तुकोबारायांनी मागणं मागितलं तेवढं मागू. हे चिदानंदा देवा तुझा गे मुक्ती धन संपदा संत संग दे गा सदा कामणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गायी आवडी माझी सर्व